वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आमच्याकडे एकूण 42 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपने 44 नगरसेवक आमच्या सोबत असल्याचा दावा केल्यामुळे अकोल्यातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की सध्याची संपूर्ण परिस्थिती मुंबईतील राजकीय घडामोडींवर अवलंबून आहे. मुंबईत जे काही घडेल त्याचे पडसाद उर्वरित महानगरपालिकांमध्ये उमटतील. जोपर्यंत सत्ता स्थापनेच्या तारखा जाहीर होत नाहीत तोपर्यंत खायदोसाचा कार्यक्रम सुरूच राहील, असा टोला त्यांनी लगावला. मात्र या खायदोसा कार्यक्रमात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही, पण ज्यात जाफरानी बिर्याणीही जोडावी असा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला. भाजपासोबत जाण्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की भाजपाला जर आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांनी आधी RSS ला रजिस्टर करून दाखवावं, अन्यथा आम्ही भाजपाच्या विरोधातच आहोत. काँग्रेस सोबत जाण्यास आम्ही सकारात्मक आहोत आणि सत्ता स्थापनेसाठी लागणारा मॅजिक फिगर आमच्याकडे आहे, असा ठाम दावाही त्यांनी केला. पुढील 5 वर्षात कोणाला कोणती पदे मिळू शकतात याचा सविस्तर आराखडा आणि चार्ट तयार करण्यात आला असून सर्वांची सहमती झाल्यानंतरच महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांकडनं केवळ कुरघोडीसाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगत हा राजकारणाचा भाग असल्याचं मतही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. त्याच्यामुळे असं हे मी एक राजकारणाचा भाग म्हणून मानतो की विरोधक जे आहे ते नेहमीच कुरघोडी करण्याच्या दृष्टिकोनातून बातम्या सोडत असतात, पुढ्या सोडत असतात. त्याच्यामुळे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं मी त्या ठिकाणी मानतोय. काल जी बैठक झाली तिथपर्यंत ते लोकांचा मॅन्डेट जो आहे तो आम्ही असं सांगितलं की BJPच्या विरोधातला मॅन्डेट आहे आणि BJPच्या विरोधातला मॅन्डेट असल्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण तो मॅन्डेटचा रिस्पेक्ट केला पाहिजे, इज्जत ठेवली पाहिजे आणि त्या प्रमाणात आपण असणारं आपलं राजकीय चारित्र्य जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे सगळेच मुद्द्यावरती एकत्र आहेत की हे आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला कुठेही अडचण नाही असं दिसत.